नमस्कार. इयत्ता 10वी मराठी माध्यम आणि सेमी माध्यमामध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं चाटे शिक्षण समूहातर्फे खूप खूप स्वागत. मराठी आणि सेमी माध्यमामध्ये शिकणारे 10वीचे विद्यार्थी, विषय आहे भूगोल आणि आपण प्रकरण 6 सुरू करतोय. प्रकरणाचं नाव आहे लोकसंख्या. लोकसंख्या हे पाठ्यपुस्तकातील जे प्रकरण आहे त्याचा समावेश मानवी भूगोलांतर्गत होतो. आत्तापर्यंत आपण सामान्य भूगोल, त्याच्या आधी प्रात्यक्षिक भूगोल, त्याच्यानंतर प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केला आणि प्रकरण 6, 7, 8 आणि 9 हे प्रात्यक्षिक भूगोल नंतर मानवी भूगोलामध्ये येतात. आता मानवी भूगोल म्हणजे काय, तर मानवांनी पर्यावरणाशी जुळवून घेतलेला आहे आणि स्वतःचा विकास, देशाचा विकास त्यांनी केलेला आहे. म्हणून मानवी भूगोलमध्ये मग त्यांनी केलेले व्यवसाय, मग त्याच्यामध्ये शेती आहे, उद्योगधंदे आहेत, रस्ते आहेत, नंतर वाहतूक आहे, त्याच्यानंतर शेती हा व्यवसाय तो करतो, कारखाने आहेत, धरणं त्यांनी बांधलेली आहेत. या सगळ्याचा समावेश जो आहे तो मानवी भूगोलमध्ये होतो. मग 6वं प्रकरण जे आहे लोकसंख्या, त्याच्यानंतर मानवी वस्ती, त्याच्यानंतर व्यवसाय, त्याच्यानंतर पर्यटन, हे सगळी प्रकरणं जी आहेत याचा समावेश मानवी भूगोलमध्ये करण्यात आलेला आहे. आत्ता आपण सुरू करतोय प्रकरण 6 जे मानवी भूगोलमध्ये आहे ते आहे लोकसंख्या. आता लोकसंख्या हे महत्त्वाचं संसाधन आहे, कारण त्या देशातील नैसर्गिक संसाधनांचा वापर करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे लोकसंख्या. कारण लोकसंख्या जर पर्याप्त असेल, ती जर साक्षर असेल, म्हणजेच त्याची गुणवत्ता जर चांगली असेल, तर त्या देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास होतो. म्हणजे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी लोकसंख्या हे महत्त्वाचं संसाधन आहे. मग ती संख्या पर्याप्त असणं आणि ती गुणवत्तापूर्ण असणं हे फार महत्त्वाचं आहे. आता इथं आपल्याला किंवा या वर्षीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला भारताची लोकसंख्या आणि ब्राझीलची लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, तेथील लोकसंख्येची रचना यांचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. मग लोकसंख्या म्हणजे फक्त आकडेवारी मोजणं असं नव्हे, तर त्या लोकसंख्येमध्ये साक्षर लोक किती आहेत, किंवा शहरी आणि ग्रामीण भागामध्ये राहणारी लोक आहेत का, तिथला जन्मवाढीचा दर कसा आहे, लिंग गुणोत्तर कसं आहे, या लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांची सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची असते. म्हणजे केवळ आकडेवारी न बघता त्यांची गुणवत्ता सुद्धा पाहणं हे आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. इथं आपल्याला भारत आणि ब्राझील या लोकसंख्येच्या किंवा या देशांच्या लोकसंख्येचा काय करायचा आहे, तौलनिक अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला इथं आपल्याला जे दिसतंय बोर्डवरती ते आहे भारत आणि ब्राझील यांच्या लोकसंख्येचे तौलनिक किंवा आपण तुलना आपण म्हणूयात, ही तुलना आपल्याला या प्रकरणामध्ये करायची आहे. आता भारताची जनगणना जी आहे ती दशकारंभी होते. स्वतंत्र भारताची पहिली जनगणना जी आहे ती 1951 पासून सुरुवात झालेली आहे. तसं पाहिलं तर लोकसंख्येची गणना 1921 पासून सुरू झालेली आहे. म्हणजे आपली जनगणना जी आहे, भारताची जनगणना जी आहे ती दशकारंभी होते. दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. तर ब्राझीलची जनगणना दशकांती होते. इथं बघा तुम्ही 2011च्या जनगणनेनुसार आणि इथं लिहिलेलं आहे 2010च्या जनगणनेनुसार. यावरून आपल्याला कळतंय की भारताची जनगणना दशकारंभी होते, तर ब्राझीलची जनगणना दशकांती होते. दशकाच्या अंती 2010, इथं 2011. ठीक आहे. तर लोकसंख्या हे महत्त्वाचं संसाधन आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करणारा घटक लोकसंख्या आहे. म्हणून आपण दोन्ही देशांची लोकसंख्या पाहणार आहोत. आपण बघितलेलं आहे की भारत आशिया खंडामध्ये दक्षिणेमध्ये असणारा हा देश, दक्षिण बाजूला दक्षिणेला असलेला आशिया खंडाच्या, आणि भारताची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. तसंच दक्षिण अमेरिका खंडामध्ये असलेला जो ब्राझील देश आहे तेथील सुद्धा लोकसंख्या जास्त आहे. तुम्ही म्हणाल की मॅडम इथं या चार्टमध्ये इथं दिसतंय की भारताची लोकसंख्या 121 कोटी आहे, तर ब्राझीलची लोकसंख्या 19 कोटी आहे. म्हणजेच ब्राझीलची लोकसंख्या कमी आहे. भारताशी तुलना केली तर ब्राझीलची लोकसंख्या कमी आहे. पण दक्षिण अमेरिका खंडाचा जर विचार केला तर त्या खंडामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणजे ब्राझील आहे. कारण जेव्हा आपण
दुसऱ्या देशांशी तुलना करताना ब्राझीलची निवड केलेली आहे. मग काही साम्य सुद्धा आपण बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये लोकसंख्या हा घटक सुद्धा घेतलेला आहे. कारण आपण वेगळ्या गोलार्धातला तो देश असावा हे बघितलेलं आहे, त्यानंतर दुसऱ्या खंडामध्ये देश असावा हे आपण बघितलेलं आहे, आणि साम्य बघताना तिथली लोकसंख्या किंवा प्रजासत्ताक शासन प्रणाली हे साम्याचे घटक सुद्धा बघितलेले आहेत, आणि म्हणून ब्राझीलची निवड तुलना करण्यासाठी घेतलेला आहे. त्यामुळं इथं जरी लोकसंख्या कमी दिसत असली तरी दक्षिण अमेरिका खंडाचा विचार करता ब्राझीलची लोकसंख्या सुद्धा जास्त आहे. ठीक आहे. आणि आता आपण बघणार आहे मग लोकसंख्या. आता दर 10 वर्षांनी जी जनगणना होते त्यामध्ये काय आकडेवारी समोर आलेली आहे बघा. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या होती 121 कोटी, तर ब्राझीलची लोकसंख्या आहे 2010च्या जनगणनेनुसार 19 कोटी. लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो, तर एकूण लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा 5वा क्रमांक लागतो. जगाच्या एकूण क्षेत्रापैकी म्हणजे भूभाग जो आहे भारताचा 2.41% भूभाग भारतानं व्यापलेला आहे, तर एकूण भूभाग जो आहे त्या भूभागापैकी 5.6% भूभाग जो आहे तो ब्राझीलने व्यापलेला आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 17.5% लोकसंख्या भारताची आहे, तर जगातील एकूण लोकसंख्येपैकी 2.78% लोकसंख्या ही ब्राझीलमध्ये आहे. म्हणजे पूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला जे अभ्यासायचं आहे ते आहे लोकसंख्या, त्याच्यानंतर आहे लोकसंख्येची घनता, आणि त्याच्यानंतर आहेत लोकसंख्येची वैशिष्ट्ये. सुरुवातीला आपण बघतोय भारताची लोकसंख्या आणि ब्राझीलची लोकसंख्या, त्यामुळे सुरुवातीला आपण बघितलेली आहे आकडेवारी. भारताची लोकसंख्या 121 कोटी आहे, ब्राझीलची लोकसंख्या 19 कोटी आहे. भारताचं क्षेत्रफळ तसं पाहिलं तर कमी आहे, एकूण भूभाग भारताने व्यापलेला, आणि लोकसंख्या मात्र जास्त आहे. इथं ब्राझीलचं क्षेत्रफळ जास्त आहे, त्या मानानं लोकसंख्या कशी आहे, कमी आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण याच्यावरनंच आपल्याला पुढचा टॉपिक जो आहे लोकसंख्येची घनता तो पाहायचा आहे. एवढं सगळ्यांच्या लक्षात आलेलं असावं. 2.41% भूभाग भारतानं व्यापलाय, 5.6% भूभाग ब्राझीलनं व्यापलेला आहे, आणि 17.5% म्हणजे जवळजवळ 18% लोकसंख्या जी आहे ती भारतात आहे, आणि साधारण 3% लोकसंख्या फक्त ब्राझीलमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. इथं तुम्हाला आता पूर्ण भारतामध्ये प्रत्येक प्रांतामध्ये समान लोकसंख्या असं नाही. जसं आपण प्राकृतिक रचनेमध्ये विविधता आहे हे बघितलं, त्यानुसार वनांच्या वितरणामध्ये फरक आहे असं आपण बघितलं, तसं भारताचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळं प्राकृतिक रचनेत फरक आहे हे आपण बघितलं. तसंच लोकसंख्येच्या वितरणामध्ये सुद्धा असमानता असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे जेवढी लोकसंख्या जम्मू काश्मीरमध्ये केंद्रित झालेली आहे तेवढीच इथं कर्नाटक तमिळनाडूमध्ये केंद्रित झालेली आहे असं नाही, तर लोकसंख्येचं वितरण हे असमान झालेलं आपल्याला दिसतंय. इथं तुम्हाला नकाशामध्ये टिंब पद्धतीचा वापर करून लोकसंख्येचं वितरण भारतातील प्रत्येक राज्यामध्ये किती आहे हे दाखवलेलं आहे. एक टिंब म्हणजे 2 लाख व्यक्ती असं दिसतंय, आणि आपण भारताची प्राकृतिक रचना अभ्यासलेली आहे, आणि या प्राकृतिक रचनेवरनं तुमच्या लक्षात येत आहे की पर्वतीय प्रदेश जो आहे या पर्वतीय प्रदेशामध्ये लोकसंख्या विरळ असलेली आपल्याला दिसते किंवा कमी असलेली आपल्याला दिसते. या उलट हे जे गंगेचं मैदान आहे, पंजाब हरियाणामधलं सतलज नदीचं मैदान जे आहे, पश्चिम बंगाल आहे ब्रह्मपुत्रेचं आणि गंगेचं त्रिभुज प्रदेश, इथं आपल्याला लोकसंख्या जी आहे ती केंद्रित झालेली किंवा जास्त असलेली आपल्याला दिसते. पठारी प्रदेशामध्ये लोकसंख्या जी आहे ती मध्यम असलेली आपल्याला दिसते, आणि केरळ तमिळनाडूमध्ये पुन्हा लोकसंख्या जास्त असलेली आपल्याला दिसते. म्हणजेच याच्यावरून आपण अनुमान काय काढतो नकाशा बघून की उत्तर भारतीय मैदानामध्ये लोकसंख्या जास्त केंद्रित झालेली आहे. आता याची कारणं काय आहेत? प्राकृतिक रचना आपल्याला माहिती आहे, सखल सपाट मैदान आहे,
पाण्याची उपलब्धता आहे, अनुकूल हवामान आहे, वाहतुकीच्या सोयी आहेत, उद्योगधंद्यांची भरभराट आहे. त्यामुळे इथं लोकसंख्या जास्त असलेली आपल्याला दिसून येते. या उलट पर्वतीय प्रदेश जो अतिशय आपण काय म्हणूया तिथं हवामान अनुकूल नाही आहे, ठीक आहे. त्यामुळे तिथं उद्योगधंदे आणि वाहतुकीचा विकास नाही आहे, त्यामुळे तिथं लोकसंख्या कमी असलेली आपल्याला दिसते. पुढे इथं दुसरा नकाशा जो आपल्याला आहे, मगाशी आपण टिंब पद्धतीने दाखवलेला लोकसंख्या आकडेवारी आपण बघितलेली आहे, आणि दुसरा आता जो नकाशा आपल्याला अभ्यासायचा आहे तो आहे लोकसंख्येची घनता. आता लोकसंख्येची घनता म्हणजे काय, तर एखाद्या प्रदेशाचं एकूण क्षेत्रफळ 82,87,263 चौरस किलोमीटर आपलं जे भारताचं क्षेत्रफळ आहे, 32 लाख. तर या क्षेत्रफळामध्ये एकूण किती लोकसंख्या आहे, यावरून दर चौरस किलोमीटरमध्ये एकूण किती लोक राहतात. बघा, 32,87,263 चौरस किलोमीटर भारताचं क्षेत्रफळ, दर चौरस किलोमीटरला एकूण किती लोक राहतात, यावरून जी लोकसंख्या काढली जाते त्याला लोकसंख्येची घनता असे म्हणतात. आणि जसं आपण लोकसंख्येचं वितरण बघितलं, त्या वितरणावरूनच आपल्याला लोकसंख्येच्या घनतेचा सुद्धा अंदाज बांधता येतो. इथं बघा, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू इथं लोकसंख्येची घनता सर्वात जास्त असलेली आपल्याला दिसते. आता लोकसंख्येची घनता बघताना दर चौरस किलोमीटरमध्ये किती लोक राहतात, म्हणजेच मग ते 100 पेक्षा कमी राहतात का दर चौरस किलोमीटरला, का 500 पेक्षा जास्त राहतात, ते इथं दिलेलं असतं. ठीक आहे. आता इथं दिले बघा 100 पेक्षा कमी, म्हणजे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश इथं लोकसंख्येची घनता कशी आहे, दर चौरस किलोमीटरमध्ये 100 पेक्षा कमी लोक राहत आहेत. तर हा जो डार्क रंग दाखवलेला आहे, इथं लोकसंख्येची घनता किती आहे, 500 पेक्षा जास्त आहे. जे सरासरी अंदाज जो काढलेला आहे त्याच्यामधून आपल्याला दिसतंय. आणि या उलट महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक इथं दर चौरस किलोमीटरला 250 ते 500 लोक राहतात. हे आहे लोकसंख्येच्या घनतेचं वितरण. मग याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहेत आणि राज्यांचं सुद्धा लोकसंख्येच्या घनतेचं वितरण दाखवलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला आपण बघितलं भारतातील लोकसंख्या, त्यानंतर आपण बघितलेले भारतातील लोकसंख्येच्या घनतेचं वितरण. आता आपल्याला तुलना करायची आहे, म्हणजे नक्कीच आपण पुढचा नकाशा कोणत्या देशाचा घेणार आहे, ब्राझीलचा घेणार आहे. मग ब्राझीलमधील लोकसंख्येचं वितरण आणि ब्राझीलमधील लोकसंख्येच्या घनतेचं वितरण आपल्याला बघायचं आहे. मग जाऊयात आपण ब्राझीलच्या नकाशाकडे. ब्राझील लोकसंख्या वितरण दाखवलेलं आहे. दशकांती त्यांची जनगणना होते 2010. एक टिंब म्हणजे 2 लाख व्यक्ती दाखवलेल्या आहेत. आणि इथं नकाशा बघितल्यानंतरच आपल्या लक्षात येत आहे की सगळी लोकसंख्या जी आहे ती किनारपट्टीवरती, आग्नेय किनारपट्टीवरती, किंवा जर उत्तर दक्षिणचा विचार केला तर दक्षिण बाजूला ब्राझीलच्या जास्त लोकसंख्या जी आहे ती केंद्रित झालेली दिसते. ब्राझीलच्या पश्चिमेला लोकसंख्येचं वितरण अगदीच विरळ असलेलं आपल्याला दिसतंय. साओ पावलो, रिओ दी जनेरियो किंवा अजस्र कड्याच्या बाजू जे आहे, ब्राझिलिया हे राजधानीचं शहर आहे, इथं लोकसंख्या जास्त केंद्रित झालेली दिसते. या उलट ॲमेझॉन खोरं जे आहे, अजस्र कड्याच्या विरुद्धची पर्जन्य छायेचा जो प्रदेश आहे, इथं लोकसंख्येचं वितरण जे आहे हे कमी असलेलं आपल्याला दिसतंय. परत एकदा सांगते, याच्या आधी आपण प्राकृतिक रचना अभ्यासलेली आहे, त्यामुळं कारण काय आहेत ही कारणं आपल्याला माहिती आहेत. मानवी वस्ती हे प्रकरण बघताना पुन्हा या कारणांची आपण चर्चा करणार आहोतच. जसं आपण भारतातील लोकसंख्या वितरण आणि घनता बघितली, आता ब्राझीलचं लोकसंख्येचं वितरण बघितलं. आता आपण जातोय ब्राझीलच्या लोकसंख्येच्या घनतेकडं. इथं तुम्ही बघाल की हा जो पिवळा रंग दाखवलेला आहे इकडं पश्चिमेला ब्राझीलच्या, दर चौरस किलोमीटरला 50 पेक्षा कमी लोक राहत आहेत. या उलट रिओ दी जनेरियो दर चौरस किलोमीटरला 300 पेक्षा जास्त लोक राहत आहेत. कारण काय, मानवी वस्ती, पर्यटन हे टॉपिक जेव्हा अभ्यासणार आहोत
ते बघितल्यानंतर तुमच्या हे लक्षात येणारच आहे. साओ पावलो 151 ते 300 दर चौरस किलोमीटरला लोक राहत आहेत. तर या उलट बाकी सगळ्या भागामध्ये पश्चिमेकडे बघा तुम्ही, ॲमेझॉनस, पारा, माटो ग्रासो दो सूल, हे सगळ्या ठिकाणी लोकसंख्येची घनता अतिशय कमी असलेली आपल्याला दिसते आहे. अलाग्वासमध्ये किनारपट्टीचा प्रदेश असल्यामुळं 100 ते 150 दर चौरस किलोमीटरला लोकसंख्येची घनता आपल्याला दिसते. म्हणजे जसं भारतामध्ये लोकसंख्येचं वितरण आणि घनतेचं वितरण असमान आहे, तसं ब्राझीलमध्ये सुद्धा लोकसंख्या आणि लोकसंख्येच्या घनतेचं वितरणामध्ये सुद्धा असमानता असलेली आपल्याला दिसून येतं. भारतामध्ये उत्तर भागामध्ये लोकसंख्या जास्त आहे, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये. किनारी भागामध्ये लोकसंख्या जास्त आहे, तर ब्राझीलच्या पश्चिम किनाऱ्यावरती लोकसंख्या जास्त केंद्रित झालेली पूर्व किनाऱ्यावरती आणि पश्चिम किनारा हा विरळ आहे. आता आपल्याला बघायचं आहे लोकसंख्येची रचना, म्हणजेच आपण बघणार आहे लोकसंख्येची वैशिष्ट्ये. कारण आकडेवारी बघितली 121 कोटी, 19 कोटी, किती टक्के भूभाग भारताने व्यापलेला, एकूण भूभागापैकी किती टक्के ब्राझीलने व्यापलेला आहे. पण यामध्ये स्त्रियांचं प्रमाण किती, पुरुषांचं प्रमाण किती, साक्षर लोकांची संख्या किती आहे, त्यांचा वयोगट म्हणजे तरुण गटातील लोक किती आहेत, वृद्धत्वाकडे झुकणारी लोक किती आहेत, एकूण जन्मदर कोणत्या देशाचा जास्त आहे, हे सगळी वैशिष्ट्य आपल्याला आता इथून पुढच्या टॉपिकमध्ये अभ्यासायची आहेत. इथं पुन्हा तुम्हाला चार्ट दिलेला आहे आणि या चार्टमध्ये लोकसंख्येची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. इथं वैशिष्ट्ये दिसत आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे लिंग गुणोत्तर, दुसरं आहे वय आणि लिंग मनोरा, तिसरं आहे लोकसंख्या वाढीचा दर, चौथा आहे सरासरी आयुर्मान आणि पाचवा आहे साक्षरता दर. म्हणजे ही आपण वैशिष्ट्ये बघितली की आपलं हे प्रकरण लोकसंख्या जे आहे ते संपतं. पहिला आहे लिंग गुणोत्तर. आधी आपल्याला ही कन्सेप्ट, ही संकल्पना काय आहे हे बघणं फार महत्त्वाचं आहे. दर 1000 पुरुषांमागं स्त्रियांची संख्या किती यावरून जे प्रमाण काढलं जातं त्याला लिंग गुणोत्तर असं म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की भारताची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 121 कोटी आहे, मग त्या 121 कोटी जनतेमध्ये स्त्रियांची संख्या किती आणि पुरुषांची संख्या किती, आणि हे आकडेवारी मोजताना दर 1000 पुरुषांमागं स्त्रियांची संख्या किती आहे हे मोजलं जातं. याला लिंग गुणोत्तर असं म्हणतात. आणि इथं आपल्याला चार्टमध्ये भारत आणि ब्राझीलची तौलनिक माहिती जी आहे ती दिलेली आहे. तर भारतामध्ये लिंग गुणोत्तर जे आहे ते 1000 पेक्षा कमी आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ ही जी योजना आहे, कारणच हे आहे की भारतामध्ये स्त्रियांची संख्या कमी व्हायला लागलेली आहे. आता याची कारणं काय आहेत तो टॉपिक वेगळा आहे. आपल्याला इथं फक्त बघायचं आहे की स्त्रियांची संख्या ही कमी होत आहे. म्हणजे 1000 पेक्षा स्त्रियांची संख्या, म्हणजे 1000 पुरुषांमागं स्त्रियांची संख्या 947 आहे. म्हणजे 1000ला 1000 स्त्रिया असतील तर लिंग गुणोत्तर समान आपण म्हणू, पण इथं 1000 पेक्षा 947 म्हणजे 50 स्त्रिया 1000 पुरुषांमागं कमी आहेत. या उलट ब्राझीलचं जर आपण बघितलं तर लिंग गुणोत्तर ब्राझीलचं 1000 पेक्षा जास्त आहे. म्हणजे 1000 पुरुषांमागं स्त्रियांची संख्या जास्त आहे. इथं दिलेले बघा 2010 नुसार 1090, म्हणजे 1000 पुरुषांमागं 90 स्त्रियांची संख्या जास्त आहे. म्हणून आपण काय म्हणतो, इथं लिंग गुणोत्तर जास्त आहे. ब्राझीलचं लिंग गुणोत्तर जास्त आहे, भारताचं लिंग गुणोत्तर कमी आहे. कित्येक दशकांमध्ये, म्हणजे दर 10 वर्षांनी जी जनगणना होतीये त्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तरात आपल्याला आलेख दिलेल्या पुस्तकामध्ये, या आलेखावरून आपण असं म्हणतो की गुणोत्तरात नेहमी चढ उतार झालेला दिसतोय. म्हणजे मध्ये स्त्रियांची संख्या कमी झालेली आहे, मध्येच वाढलेली आहे. म्हणजे इथं 947 मध्ये काहीतरी होत असेल, 1000 पेक्षा जास्त झालेली नाही. ठीक आहे. तर स्त्रियांच्या संख्येत ब्राझीलमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसतीये 2001 नंतर. म्हणजे कन्क्लुजन आपण असं काढूयात की भारतामध्ये लिंग गुणोत्तर
जरी चढ उतार असला तरी हे लिंग गुणोत्तर कमीच राहिलेलं आहे. तर ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर नेहमीच जास्त राहिलेलं आहे, म्हणजे स्त्रियांची संख्या तिथं जास्त आहे. लिंग गुणोत्तराचं पहिलं कन्क्लुजन आपण काढलं. दुसरं वैशिष्ट्य आहे लोकसंख्येच्या रचनेचं, ते आहे वय आणि लिंग मनोरा. म्हणजे तुम्हाला पुस्तकामध्ये जो आलेख दिलेला आहे तो आलेख वय लिंग दाखवणारा मनोरा आहे. म्हणजे एकाच आलेखामध्ये तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुम्हाला दर 10 वर्षांनी भारत आणि ब्राझील लोकांची संख्या किती वाढतीये, त्याच्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण किती, पुरुषांचं प्रमाण किती आणि त्यांचं आयुर्मान किती आहे याचा अंदाज येतो. तो जो आलेख दाखवलेला आहे त्याला वय लिंग मनोरा असं म्हटलेलं आहे. आणि दोन्ही देशांचं जर आपण अभ्यास केला तर असं दिसतंय की तरुण वयोगटातील लोकांचं प्रमाण जे आहे भारतीय लोकसंख्येमध्ये जास्त असलेलं आपल्याला दिसतंय. 0 ते 15 वयोगट जो असतो हा परावलंबी गट आहे. 65 ते पुढचा वयोगट जो आहे हा गट सुद्धा परावलंबी आहे. मधला 15 ते 65 वयोगटातील जो वयोगट आहे किंवा त्यातील जी लोकसंख्या आहे त्याला आपण तरुण गट असं म्हणतो. आणि या तरुण गटातील लोकांची संख्या जर जास्त असेल तर देश विकासाकडे वाटचाल करतो आहे असं म्हणता येतं. आणि भारत नक्कीच विकासाकडे वाटचाल करतोय, कारण तरुण वयोगटातील लोकांची संख्या जी आहे ती भारतामध्ये वाढताना दिसतेय. तर ब्राझीलच्या वय लिंग मनोऱ्याचं आपण जर निरीक्षण केलं तर यातून असं अनुमान काढता येतं की ब्राझीलच्या लिंग आणि वय संरचनेचा अभ्यास केल्यानंतर दिसतं की ब्राझीलमध्ये वृद्धत्वाकडे झुकणारी लोकसंख्या जास्त आहे. म्हणजे परावलंबी गट आपण ज्याला म्हणतो ते परावलंबी गटाची लोकसंख्या ही जास्त आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे लोकसंख्या वाढीचा दर. आता भारतामध्ये लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढतीये, नैसर्गिक संसाधनांवरती ताण पडतोय आणि याचं कारण म्हणजे वाढता जन्मदर आणि घटता मृत्यूदर. म्हणजेच काय की विविध औषधं, वैद्यकीय सेवांमध्ये झालेल्या सुविधा, राहणीमानाची उच्च पातळी, पोषक आहार यामुळं मृत्यूदरात घट झालेली आहे, मात्र जन्मदरात घट झालेली नाही. जन्मदर तुलनेनं वाढतोय, त्यामुळं देशाची लोकसंख्या ही दर 10 वर्षांनी वाढत चाललेली आपल्याला दिसतंय. आणि ही जी वाढ आहे ती प्रचंड प्रमाणात आहे. म्हणजेच याला आपण म्हणतो लोकसंख्या वाढीचा दर. 2001 ते 2011च्या दशकांमध्ये म्हणजे या 10 वर्षामध्ये लोकसंख्येत 18.2 कोटींनी वाढ झालेली आहे. ब्राझीलचं जर बघितलं तर त्यांचा जन्मदर किंवा लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो अतिशय नियंत्रित आहे. म्हणजे भारताला सुरुवातीला लोकसंख्या वाढीचा दर हा नियंत्रित ठेवला पाहिजे आणि मग लोकसंख्या कमी करणं हा उद्देश ठेवला पाहिजे. वर्तमान काळात लोकसंख्या वाढीचा दर जरी कमी असला तरी एकूण लोकसंख्या मात्र वाढतच चाललेली आपल्याला दिसून येते. मात्र ब्राझीलमध्ये पुढील 2 दशकांमध्ये लोकसंख्या वाढण्याची शक्यता कमी आहे, कारण त्यांच्या लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो पहिल्यापासूनच कमी असलेला आपल्याला दिसून येतो. पुढचं वैशिष्ट्य आहे सरासरी आयुर्मान. म्हणजे जन्माला आलेली व्यक्ती किती वर्ष जगू शकते सरासरी, याला आयुर्मान असं म्हणतात. भारतामध्ये 2016च्या जनगणना 2016ला होत नाही, पण आकडेवारीवरून असं दिसतंय की 68 वर्षे आयुर्मान आहे भारतातील लोकांचं. म्हणजे सरासरी लोक ही 68 वर्षापर्यंत जगू शकतात. तर ब्राझीलमध्ये 75 वर्षेपर्यंत लोक हे जगू शकतात. म्हणजे त्यांचं आयुर्मान 75 वर्षापर्यंत आहे. भारताचं आयुर्मान 68 वर्षेपर्यंत आहे. पूर्वी लोक म्हणायचे की 100 वर्ष, पण ते आयुर्मान जे आहे ते आता कमी कमी होत चाललेलं आहे. याची कारणं सुद्धा वेगळी आहेत.
ती कारणं वेगळा टॉपिक आला, आपल्याला ती माहीत असतीलच. ठीक आहे. तर 2016च्या जनगणनेनुसार किंवा आकडेवारीनुसार आपण म्हणूयात 68 वर्षे सरासरी आयुर्मान भारताचं आहे, तर ब्राझीलचं आहे 75 वर्षे. त्यानंतर आहे साक्षरता दर, म्हणजे एकूण शिक्षित लोक किती आहेत. आता याचं पण वितरण समान आहे प्रांतानुसार आपण बघायला गेलं तर, पण भारताची सरासरी साक्षरता दर जो आहे तो 72.2% आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येपैकी साधारण 72% लोक ही साक्षर आहेत. तर ब्राझीलचा दर बघा बाळांनो, 2016 नुसार 92% लोकसंख्या ही साक्षर आहे. कारण लोकसंख्या साक्षर असेल तर त्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो आणि अशीच लोकसंख्या देशाला विकासाकडे घेऊन जाते. या पूर्ण चार्टचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला दिसतं की लोकसंख्या हे संसाधन का म्हटलेलं आहे, लोकसंख्या किती महत्त्वाची आहे. भारतामध्ये एक जमेची बाजू कोणती आहे, तरुण गटातील लोक भारतामध्ये जास्त आहेत. मग आता लोकसंख्येला एक संसाधन बनवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताच्या दृष्टीनं करणं काय गरजेचं आहे, एकतर लोकसंख्या नियंत्रित केली पाहिजे, स्त्रियांचं प्रमाण जे आहे ते समान असणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर साक्षरतेचं प्रमाण हे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. हा पण अंदाज या आकडेवारीवरून बांधलेला आहे. त्यानंतर ही वैशिष्ट्ये बघितल्यानंतर कन्क्लुजन आपण काढतो की त्या देशाची लोकसंख्या ही महत्त्वाचं संसाधन आहे. असमान लोकसंख्येचं वितरण आहे, असमान लोकसंख्येची घनता आहे आणि या लोकसंख्येवरतीच देशाचा विकास जो आहे तो अवलंबून आहे. आणि या सगळ्या वैशिष्ट्यांनंतर ते बघितल्यानंतर इथं हे प्रकरण जे आहे ते आपलं संपतं आणि लगेचच आपण पुढचं जे प्रकरण आहे, प्रकरण 7वं ते सुरू करणार आहोत. लोकसंख्येनंतर पुढचं प्रकरण आहे मानवी वस्ती. आता वस्त्या म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. हे प्रकरण सुद्धा मानवी भूगोलांतर्गत येतं. लोकांनी वस्ती करून राहायला सुरुवात केली आणि मग त्यांचा विकास झालेला आहे. कारण माणूस किंवा मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. समाज करून राहणं त्याला आवडतं. आधी तो भटकंती करत होता. पर्यावरणातील प्रतिकूल घटकांपासून संरक्षण होण्यासाठी, निवाऱ्यासाठी त्यानं काय केलं, घराची निर्मिती केली. म्हणजे आधी भटकंतीतून नंतर त्याला कळलं की आपल्याला विश्रांती घेण्याची गरज आहे, आपल्याला निवाऱ्याची गरज आहे आणि या गरजेतून मानवानं घराची निर्मिती केली. म्हणजे आधी समूह करून तो राहायला लागला. पुन्हा संरक्षणासाठी, विश्रांतीसाठी त्यांनी घरं बांधली आणि घरांची विशिष्ट मांडणी आणि घरांचे समूह एकत्रित येऊन वस्त्यांची निर्मिती झालेली आहे, वस्त्या निर्माण झालेल्या आहेत. वस्त्यांचे प्रकार कोणते? जर लोकांचा व्यवसाय, लोकांची घरे, त्यांचं राहणीमान यावरून जर प्रकार केले तर वस्त्यांचे 2 प्रकार पडतात. एक शहरी आणि दुसरा ग्रामीण. शहरी म्हणजे काय तर 75% जास्त लोकसंख्या जी आहे ती शेती सोडून इतर व्यवसायांमध्ये गुंतलेली असते. त्यांची घरं पक्की असतात, व्यवसाय त्यांचे वेगवेगळे असतात. या उलट ग्रामीण वस्ती म्हणजे काय की जिथं जास्त लोकसंख्या ही शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसायामध्ये गुंतलेली असते. त्यांचे राहणीमान असेल, मग त्याच्यामध्ये त्यांची घरे, त्यांचा पोशाख याच्यामध्ये आपल्याला वेगळेपणा आढळतो. आणि यावरून आपण वस्त्यांचे प्रकार करतो, शहरी आणि ग्रामीण. कशावरून केले? एकतर त्यांचा व्यवसाय आणि त्यांची राहण्याची पद्धती, त्यावरून शहरी आणि ग्रामीण असे वस्त्यांचे प्रकार होतात. पण लोकांचं केंद्रीकरण, घरांचं केंद्रीकरण जर आपण बघितलं तर वस्त्यांचे प्रकार होतात केंद्रित, त्यालाच आपण दाट लोकवस्ती असं सुद्धा म्हणतो. दुसरं आहे विकेंद्रित, यालाच दुसरा शब्द विखुरलेल्या वस्त्या असं सुद्धा होतं. आणि तिसरं आहे विखंडित वस्त्या. पुन्हा एकदा बघा, वस्त्यांचे प्रकार
राहण्याची घरे, व्यवसाय आणि त्यांची जीवनशैली यावरून शहरी आणि ग्रामीण असे भाग होतात, तर वस्त्यांच्या घनतेनुसार केंद्रित, विकेंद्रित आणि विखंडित, मग त्या शहरी भागात सुद्धा असतात, ग्रामीण भागामध्ये सुद्धा असू शकतात, हे प्रकार पडतात. आता केंद्रित म्हणजे सांगितलं की जिथं घरे लागून लागून असतात, घरांमध्ये जास्त अंतर नसतं, इथं घरांमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा जास्त असते. विकेंद्रित म्हणजे विखुरलेल्या वस्त्या, तर विखंडित म्हणजे आदिवासी जमात जी आहे, डोंगर कपाऱ्यातून राहणारी लोक जे आहेत, त्या वस्त्यांना आपण विखंडित वस्त्या असं म्हणतो. या प्रकरणामध्ये आपल्याला भारतातील वस्त्या आणि ब्राझीलमधील वस्त्या बघायचं आहे. आपण लोकसंख्या या प्रकरणामध्ये लोकसंख्येचं वितरण, लोकसंख्येच्या घनतेचं वितरण बघितलेलं आहे. त्यानुसारच आपल्याला वस्त्यासुद्धा त्या ठिकाणी केंद्रित झालेल्या दिसतात. उदाहरणार्थ आपण बघितलं होतं की भारतामध्ये उत्तर भारतीय मैदानामध्ये जास्त लोकसंख्या आहे, लोकसंख्येची घनता सुद्धा तिथं जास्त आहे, म्हणजेच मानवी वस्त्या केंद्रित असलेल्या तिथं आपल्याला दिसतात. कारण जिथं माणसं आहेत तिथं त्यांनी घराची निर्मिती केलेली आहे, तिथं वस्त्या स्थापन झालेल्या आहेत, त्या दाट आहेत. या उलट उत्तर भारतीय जो पर्वतीय प्रदेश आहे उत्तरेकडचा, त्या पर्वतीय प्रदेशामध्ये आपल्याला लोकसंख्या सुद्धा कमी दिसते आहे, लोकसंख्येची घनता सुद्धा विरळ दिसते आहे. त्यामुळे तिथे वस्त्या सुद्धा कशा असणार आहेत, विकेंद्रित असणार आहेत, विखुरलेल्या असणार आहेत. आणि जिथं जिथं आदिवासी जमाती आहेत तिथं विखंडित वस्त्या आहेत. म्हणजे या प्रकरणाचा अभ्यास करताना आपल्याला कोणत्या टॉपिक महत्त्वाचा लक्षात घ्यायचा आहे, एकतर तो शहरी वस्ती आहे ती का ग्रामीण वस्ती आहे, आणि या शहरी ग्रामीण वस्त्यांमध्ये ती केंद्रित आहे का विकेंद्रित आहे, विखुरलेल्या वस्त्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, पुढे बघा. भारत आणि ब्राझीलचा तौलनिक अभ्यास करताना लोकसंख्येनंतर आपण मानवी वस्त्यांकडे आलो होतो, आणि मानवी वस्त्या एकतर शहरी वस्त्या असतात, ग्रामीण वस्त्या असतात, आणि त्याच्यामध्ये केंद्रित आणि विकेंद्रित वस्त्या आपण बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे की भारतातील मानवी वस्त्या म्हणजेच भारतामध्ये कोणत्या भागामध्ये वस्त्या केंद्रित झालेल्या आहेत आणि कोणत्या भागामध्ये विकेंद्रित झालेल्या आहेत आणि कोणत्या भागामध्ये विखंडित आहेत. आता विखंडितचा अर्थ मी काय सांगितलं होता, आदिवासी जमाती समूह करून अजूनही राहत आहेत वेगवेगळ्या डोंगर कपाऱ्यांमध्ये. फक्त त्या जमातींसाठीच आपण विखंडित असा शब्द वापरतो, आणि विखुरलेल्या म्हणजेच विकेंद्रित किंवा बाजूला बाजूला घरं असतात, आणि केंद्रित म्हणजे दाटीवाटीनं घरं जिथं असतात त्याला आपण दाट मानव वस्ती, केंद्रित मानव वस्ती असा शब्द वापरतो. तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा काही ठिकाणी केंद्रित असं म्हटलेलं आहे, काही ठिकाणी विकेंद्रित, विखुरलेल्या. शब्दाचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. केंद्रित म्हणजेच दाट मानव वस्ती, विकेंद्रित म्हणजे विखुरलेल्या विरळ विरळ मानव वस्त्या, आणि विखंडित हा शब्द फक्त आदिवासी जमाती त्यांच्या समूहासाठी वापरला जातो. आता तुलनात्मक अभ्यास करताना आधी आपण बघणार आहे भारतामध्ये अशा ज्या मानवी वस्त्या आहेत मग त्या जास्त केंद्रित कुठं झालेल्या आहेत आणि विकेंद्रित कुठं आहेत. आता केंद्रित होण्याची कारणं कोणती असतील ती आपण बघणार आहे, आणि विकेंद्रित किंवा विखुरलेल्या वस्त्या असण्याची कारणं कोणती आहेत ती आपण बघणार आहोत. मग भारतातील सुद्धा आणि ब्राझीलमध्ये सुद्धा. आपण भारताची प्राकृतिक रचना अभ्यासलेली आहे. प्राकृतिक रचनेमध्ये आपण बघितलं की भारताच्या उत्तरेला पूर्णपणे मैदानी प्रदेश आहे, सखल प्रदेश आहे, अनुकूल हवामान आहे, शेतीपूरक जमीन आहे, शेती उद्योगधंद्यांचा विकास आहे, लोकसंख्या तिथं जास्त आहे, लोकसंख्येची घनता तिथं जास्त आहे. म्हटल्यानंतर त्याच भागामध्ये मानवी वस्ती सुद्धा आपल्याला केंद्रित म्हणजेच काय दाट वस्त्या असलेला आपल्याला दिसणार आहे. इथं बघा की उत्तर भारतीय मैदानी प्रदेश जो सतलज नदी, गंगा नदी, त्यांच्या उपनद्या यांच्या सखल प्रदेशामध्ये मानवी वस्ती जो आहे ती दाट असलेली आपल्याला दिसते. याशिवाय पूर्व किनारपट्टी, इथं कुठेही पश्चिम किनारपट्टी म्हटलेलं नाही आहे. प्राकृतिक रचना आपण बघितलेली आहे. पश्चिम किनारा सगळा खडकाळ आहे, भूशिरे आखाते यांची मालिका आहे. या उलट पूर्व किनारपट्टी त्रिभुज प्रदेशाच्या मुळे तयार झालेली आहे, संपूर्ण मैदानी प्रदेश आहे. त्यामुळं पूर्व किनारपट्टीवरती मानवी वस्त्या दाट असलेल्या आपल्याला दिसत आहेत. नर्मदा नदीचं खोरं आहे, विंध्य पठार आहे, शेतीखाली असणारे भारतातील मग ते पठारावरचे सुद्धा असू शकतात
शेतीपूरक जे भाग आहेत किंवा शेतीला अनुकूल असा जो प्रदेश आहे, या ठिकाणी केंद्रित वस्त्या दिसतात. केंद्रित म्हणजेच दाट वस्त्या. म्हणजेच आपण भारतातील वस्त्यांचं वितरण बघतोय आणि वितरणामध्ये आपल्याला दिसतंय की जिथं सुपीक मृदा आहे, जिथं शेतीला अनुकूल अशी जमीन आहे, अनुकूल हवामान आहे, उद्योगधंद्यांचा विकास आहे, त्या भागामध्ये केंद्रित वस्त्या आढळतात. या उलट भारतामध्ये जिथं पर्वतीय प्रदेश आहे, वनाच्छादित भाग आहे, वाळवंटी प्रदेश आहे, अशा प्रदेशांमध्ये लोकसंख्या अर्थात वस्त्या ज्या आहेत, म्हणजे लोकसंख्या विरळ आहे, लोकसंख्येची घनतासुद्धा विरळ आहे, त्यामुळं तिथं मानवी वस्त्यासुद्धा विकेंद्रित किंवा विखुरलेल्या आपल्याला दिसतात. मग मध्य भारताचा वनाच्छादित भाग आहे, राजस्थान पश्चिम आणि दक्षिण भाग आहे, हिमालयाचा उतार आहे, इथं आपल्याला विखुरलेल्या वस्त्या दिसतात. आता इथं बघा विखंडित असा शब्द वापरलेला आहे. विखंडित फक्त हिमालयाचा उतार, आदिवासी जमाती. तसंच राजस्थानचा पश्चिम दक्षिण भाग जो आहे, वनाच्छादित भाग जो आहे, तिथं तुम्हाला विखुरलेल्या वस्त्या आढळतात. ठीक आहे. आता ह्या वस्त्या बघितल्यानंतर भारतात कुठं दाट आहेत, कुठं विखुरलेल्या आहेत हे आपण बघितलेलं आहे. आता आपण जातोय ब्राझीलमधील मानवी वस्ती, म्हणजे प्राकृतिक रचना, भारत याचा आपल्याला अभ्यास माहिती आहे, त्यामुळं वस्त्या कुठं केंद्रित असणार आहेत हे पण आपण बघितलेलं आहे. आता आपण जातोय ब्राझीलमधील वस्त्यांकडे. ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीवरती लोकसंख्या जास्त आहे, लोकसंख्येची घनतासुद्धा आग्नेय किनारपट्टीवरती जास्त आहे, म्हणजे नक्कीच ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरती मानवी वस्त्यासुद्धा केंद्रित झालेल्या आपल्याला दिसणार आहेत. आता जसं आपण भारताचं बघितलं की शेतीपूरक जमीन आहे, अनुकूल हवामान बघितलं, उद्योगधंद्यांचा विकास बघितला, तसंच ब्राझीलच्या किनारपट्टीवरतीच जास्त लोकसंख्या केंद्रित का आहे. पश्चिम पूर्वचा विचार केला तर ब्राझीलची पूर्व किनारपट्टी आहे, ही पूर्णपणे केंद्रित वस्त्यांनी का आहे भरलेली आहे, तर किनारपट्टीचे सम व दमट हवामान, मुबलक असा पाणी पुरवठा, साधन संपत्तीची उपलब्धता, शेतीपूरक जमीन, यामुळं किनारपट्टीवरती दाट लोकसंख्या आहे. त्यापैकी त्यांनी एक शहर दिलेलं आहे उदाहरण म्हणून, ते म्हणजे साओ पावलो. इथं दाट वस्त्यांचं केंद्रीकरण आहे, त्याची कारणं आपण बघितलेली आहेत. या उलट ब्राझीलच्या ईशान्य भागात प्राकृतिक रचनेमध्ये आपण बघितलेलं आहे की अजस्र कड्याच्या विरुद्ध बाजूला, कारण अजस्र कड्यावरती प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य पडतोय, त्याची विरुद्ध बाजू वातविन्मुख प्रदेश आहे, पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, आवर्षणाचा चतुष्कोन आहे. त्यामुळं ब्राझीलच्या ईशान्य भागामध्ये आवर्षणग्रस्त प्रदेश असल्यामुळं तिथं विखुरलेल्या वस्त्या आढळतात. या उलट उत्तरेला ॲमेझॉनचं खोरं की जिथं घनदाट वर्षावने आहेत, अतिशय दुर्गम असा प्रदेश आहे, जिथं रोगट हवामान आहे, जिथं मानवी वस्तीच नाही आहे, त्यामुळं उद्योगधंद्यांचा विकास वगैरे नाही आहे, अर्थातच दुर्गम प्रदेश असल्यामुळं तिथं मानवी वस्त्या विरळ असलेल्या आपल्याला दिसतात. हे आपण बघितलेलं आहे ब्राझीलमधील मानवी वस्ती. आता सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्रामीण वस्ती आणि शहरी वस्ती हे वस्त्यांचे दोन प्रकार आहेत. कशावरून ते ठरवतात, तर शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त, शहरामध्ये लोक राहतात म्हणजे त्यांची घराची रचना वेगळी असते, त्यांची जीवनशैली वेगळी असते, त्यांचा व्यवसाय वेगळा असतो. ग्रामीण भागामध्ये राहणारी लोक, त्यांचा व्यवसाय, त्यांचं राहण्याची पद्धती जी आहे, जीवनशैली जी आहे, याच्यामध्ये फरक असतो. म्हणजेच वस्त्या बघितल्यानंतर भारतातील केंद्रित विखुरलेल्या विखंडित वस्त्या कुठे आढळतात, ब्राझीलमधल्या केंद्रित, विकेंद्रित आणि विखुरलेल्या वस्त्या कुठे आढळतात, हे बघितल्यानंतर आपल्याला बघायचं आहे नागरीकरणाचा कल. म्हणजे भारतामध्ये नागरीकरणाचा कल दर 10 वर्षांनी किती टक्क्यांनी वाढत गेलेला आहे, ब्राझीलमधला नागरीकरणाचा कल किती टक्क्यांनी वाढत गेलेला आहे. मग तुम्ही म्हणाल की हे नागरीकरणाचा कल का बघायचा, एकदा वस्त्या बघितलेल्या आहेत आपण, जिथं उद्योगधंद्यांचा विकास आहे तिथं लोकसंख्या जास्त केंद्रित झालेली आहे, तिथं मानवी वस्त्या जास्त आहेत. पण नागरीकरणाचा कल बघणं गरजेचं आहे, कारण जसजसा उद्योगधंद्यांचा विकास होतोय, शहरे आणि नगरांचा विकास होतोय, आणि हे एकूण देशाचा आर्थिक विकास मोजण्यासाठी एक निर्देशांक म्हणून पाहिला जातो. म्हणजे नागरीकरणाचा जर कल वाढत असेल तर नक्कीच त्या देशामध्ये उद्योगधंद्यांची वाढ होत आहे हे कळतं. त्यामुळं
नागरीकरण हे बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. नागरीकरण म्हणजे काय रे, की ज्यात ग्रामीणचं कुठलंही वैशिष्ट्य नसतं. ग्रामीण भागामध्ये मुख्य व्यवसाय शेती असतो. नगरात राहणाऱ्या लोकांचा व्यवसाय जो आहे तो शेतीशी संबंधित इतर जे व्यवसाय आहेत त्याच्याशी किंवा इतर सेवा व्यवसायाशी ही लोक इथली गुंतलेली असतात. तिथली लोकसंख्यासुद्धा जास्त असते. त्यामुळं नागरीकरण हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं मानवी वस्त्या या प्रकरणामध्ये नागरीकरण हा टॉपिक दिलेला आहे. इथं व्याख्या दिली बघा की एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक शहरात राहतात त्या आधारे नागरीकरणाची पातळी ठरवता येते. सुरुवातीला इथं तुम्हाला भारत नागरीकरणाचा कल दिलेला आहे. जनगणना 1961 पासून आत्तापर्यंत 2011 पर्यंत नागरीकरणामध्ये वाढ झाली आहे का, ती किती टक्क्यांनी झालेली आहे हा तुम्हाला रेषालेख दिलेला आहे. आणि या रेषालेखावरून आपल्याला कळतंय की 18% नागरीकरणाचा कल म्हणजे हळूहळू शहरीकरण वाढायला लागलेलं आहे. शहरात जाणाऱ्या लोकांची संख्या वाढायला लागलेली आहे. आता हे शहरात का जातात, एकतर उद्योगधंदे म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तिथल्या जीवनशैलीचं आकर्षण हे आपण सांगितलं, तिथं असलेल्या वैद्यकीय शिक्षण वगैरे असेल किंवा सेवा असतील, शिक्षणाच्या सेवा असतील, यांसाठी शहरांची संख्या जी आहे ती वाढायला लागलेली आहे. 1961 मध्ये आपण बघितलं तर 18% 2011 म्हणजे शेवटची जनगणना जी झाली 2011ची, त्यात हा नागरीकरणाच्या वाढीचा दर जो आहे तो 31.2% आहे. 1971 मध्ये नागरीकरणाचा वेग थोडा कमी झालेला आहे 18.2%. याच्या आधीच्या इयत्तांमध्ये आपण कारणं कोणती आहेत ती बघितलेली आहेत, कारण या वर्षीच्या स्पष्टीकरणामध्ये याची कारणं आपल्याला विचारलेली नाही आहेत. ही संकल्पना जर तुम्हाला पाहिजे असेल, कारणं पाहिजे असतील तर नंतर तुम्ही माहिती करून घेऊ शकता. तर इथं 1961 पासून 2011 पर्यंत नागरीकरणाचा वेग जो आहे तो वाढत असलेला आपल्याला दिसतोय. म्हणजेच या आकडेवारीवरून आपल्याला सांगता येतं की भारतामध्ये औद्योगिक विकास होत आहे. मग इथं तुम्हाला भारतातील टक्केवारी जी आहे नागरीकरणाची ती दिलेली आहे. नागरी लोकसंख्या 0 ते 20% नागरीकरण हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम आणि ओडिशामध्ये झालेलं आहे. तर साधारण 21 ते 40% नागरीकरणाचा वेग जो आहे तो साधारण मेघालय, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, सिक्कीम, हरियाणा या सगळ्या राज्यांमध्ये, म्हणजे आपला साधारण नागरीकरणाचा वेग जो आहे तो 21 ते 40% लोकसंख्या जी आहे ती या राज्यातली शहरांमध्ये राहते, नगरांमध्ये राहते. मध्यम स्वरूपामध्ये साधारण हे दिलेले आहेत बघा. इथं गोवा, पुदुचेरी, दमण, दीव, लक्षद्वीप याच्यामध्ये राज्य पण आहेत, केंद्रशासित प्रदेश पण आहेत. आणि सगळ्यात जास्त नागरीकरणाचा वेग जर आपण बघितला तर तो दिल्लीमध्ये आहे. म्हणजे सगळ्यात जास्त नागरीकरण राज्यांचा जर विचार केला, आता इथं चार्ट आपल्याला दिलेला आहे, पुस्तकामध्ये आपल्याला चार्ट दिलेला आहे. राज्यानुसार नागरीकरणाचा वेग, नागरीकरणाची टक्केवारी तुम्ही अभ्यासू शकता. राज्य इथं सगळी व्यवस्थित दिलेली आहेत. पण एक जर आपल्याला बघायचं असेल तर सगळ्यात जास्त नागरी लोकसंख्या असलेलं राज्य आहे गोवा आणि सगळ्यात जास्त नागरीकरणाची टक्केवारी जी आहे केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली. नकाशा भरासाठी जर बाब विचारली तर लक्षात ठेवा, गोवा नागरीकरण सर्वात जास्त राज्य आणि दिल्ली नागरीकरणाचा वेग जो आहे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये सगळ्यात जास्त आहे. यानंतर जसा आपल्याला भारताचा रेषालेख दिलेला आहे, इथं ब्राझीलच्या नागरी लोकसंख्येची टक्केवारी देताना फक्त आकडेवारी दिलेली आहे. आता इथं बघा की जेव्हा आपण भूगोलचा अभ्यास करतो तेव्हा या आकडेवारीवरून तुम्हाला प्रत्यक्ष रेषालेख काढावा लागेल आणि या रेषालेखावरून तुम्हाला अंदाज येतो की ब्राझीलमध्ये भारताच्या तुलनेत नागरीकरणाचा वेग हा पहिल्यापासूनच जास्त राहिलेला आहे. आपला नागरीकरणाचा वेग 18% सुरुवात झालेली आहे आणि ब्राझीलच्या नागरीकरणाचा वेग 1960 साली 47.1, म्हणजे आत्ता आपण 2011ला 50% आलेलो आहोत आणि ब्राझीलमध्ये मात्र सुरुवातीपासूनच नागरीकरणाचा वेग जास्त राहिलेला आहे. अर्थातच आपण का असा विचार करणार आहे, भारतात शेती व्यवसाय हा जास्त आहे, उद्योगधंद्यांचा विकास हळूहळू व्हायला लागला, नागरीकरण वाढायला लागलेलं आहे. पण ब्राझीलमध्ये मात्र युरोपियन वसाहतवाद्यांनी सुरुवातीलाच व्यापाराच्या दृष्टीने ते किनारपट्टीवरती आले आणि सुरुवातीपासूनच त्यांनी व्यापार
औद्योगिक वसाहती त्यांनी स्थापन केल्या युरोपियन वसाहतवाद्यांनी. त्यामुळं पहिल्यापासूनच ब्राझीलच्या नागरीकरणाचा वेग जो आहे तो जास्त राहिलेला आहे, सर्वात जास्त वेग आहे. आणि तो 2010, भारताची 2011 बघितली कारण लोकसंख्या आपण दशकारंभी मोजतो, त्यांची दशकांती होते, त्यामुळे 2010 असं दिलेलं आहे. 84.6% नागरीकरणाचा वेग आत्ता सध्या आहे ब्राझीलचा. जर अमेरिकेची संयुक्त संस्थाने विकसित देशांशी जर आपण तुलना केली तर नक्कीच भारत आणि ब्राझील नागरीकरणाचा वेग कमी आहे, अतिशय कमी आहे. पण भारत आणि ब्राझीलची जर तुलना केली तर भारतापेक्षा ब्राझीलच्या नागरीकरणाचा वेग जास्त आहे. म्हणजेच काय रे, तिथं औद्योगिक विकास जास्त आहे, शहरांची संख्या तिथे जास्त आहे, द्वितीयक आणि तृतीय क्षेत्रामध्ये जे व्यवसाय चालतात ते व्यवसाय करणारी लोक इथं जास्त आहेत. भारतामध्ये जास्त लोकसंख्या जी आहे ती शेतीमध्ये गुंतलेली असल्यामुळं, हळूहळू आता औद्योगिक विकास होत असल्यामुळं नागरीकरणाचा वेग हळूहळू वाढत आहे. ठीक आहे. तर ब्राझीलमध्ये पहिल्यापासूनच नागरीकरण जास्त आहे. जसं आपण राज्य गोवा नागरीकरण जास्त आणि दिल्ली केंद्रशासित प्रदेश नागरीकरण सर्वात जास्त बघितलं, तसं ब्राझीलमध्ये साओ पावलो, लक्षात येतं तुमच्या की लोकसंख्या जास्त, लोकसंख्येची घनता जास्त, मानवी वस्त्या जास्त, अर्थातच नागरीकरण साओ पावलो नागरीकरण सर्वात जास्त. पण मॅनॉस बंदर, रिओ दी जनेरिओ जास्त, आग्नेयेकडे मात्र कमी. इथं कॉमा आहे. मॅनॉस बंदर, रिओ दी जनेरिओ इथं नागरीकरण सर्वात काय आहे, जास्त आहे. आणि आग्नेयेकडे, आता आग्नेयेकडून अजस्त्र कडा जो आहे त्या अजस्त्र कड्याकडून जसं आपण अंतर्गत भागात जाऊ, ॲमेझॉन नदी खोऱ्याकडे जाऊ, तिथं नागरीकरण कमी झालेलं दिसतंय. थोडक्यात प्रमुख शहरं कोणती ब्राझीलमधली ती आपल्याला बघायला लागतील. भारतातील प्रमुख शहरं कोणती ती बघा, त्याच्यावरून तुम्हाला नागरीकरणाचा अंदाज येतो. आणि इथं आपलं मानवी वस्ती हे प्रकरण संपतं की ज्याच्यामध्ये आपण भारतातील केंद्रित विकेंद्रित मानववस्त्या, ब्राझीलमधल्या केंद्रित विकेंद्रित मानववस्त्या कुठं आहेत आणि नागरीकरणाचा कल भारतामध्ये किती टक्के आहे आणि ब्राझीलमध्ये किती टक्के आहे हे आपण बघितलं. आणि इथं आपलं 7वं प्रकरण मानवी वस्ती हे संपतं. थँक्यू.